आदित्य शुक्ल, आता स्ट्रायकर एंडला करण सुर्वे. आदित्य शेलार पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर एक चांगला रनअप. आल्या पावली बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे पाठवलाय. या बॉलची उडान 6चा लगान टीम डांगरेकर या टीमसाठी. करण सुर्वे यांच्या बॅट मधून हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 42 वरती जाऊन पोहोचलेली आहे. करण सुर्वे जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता करतायत. फटके ऑन साइडला चांगल्या प्रकारे खेळलेले आहेत. आणखीन एक त्या क्षेत्रामध्ये खेळलेला फटका आणि लागोपाठचा दुसरा मोठा फटका. सीमारेषा पलीकडे गोलगट्टम लकडपट्टम देत दनादन फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. करण सुर्वे यांच्या बॅटमधून हा आणखीन एक मोठा फटका आणि करण सुर्वे यांनी मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका लावलाय. धडाकेबाज फलंदाजी सफल झाले होते आणि त्यानंतर पाहिलं की बॉल अंगावरती येतोय. त्याला पुल केलं आणि पुल हा सक्सेसफुल होता 6 धावेंचा. आदित्य शेलार पुन्हा तयार होतील. युवा खेळाडू आहेत, बरेचसे अनुभव येणं बाकी आहे, परंतु अनुभवाचे चटके आहेत ना त्यांच्यामध्ये कडकपणा आणतील. आयुष्य असो किंवा क्रिकेट किंवा चहा असो, चटके सोसल्याशिवाय कडकपणा येत नाही आणि आदित्य यांना हे अनुभव निश्चित जीवनात. जागेवरतून हाई बॉल आता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेटला ठोकलाय. साइड स्क्रीनला चिरणारा करण सुर्वे यांच्या बॅट मधून लागोपाठचा 3रा षटकार. आज मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घातलाय करण सुर्वे या नावाने. या सुनामीचा कहर पहा. 3 बॉल 3 षटकार मारलेले आहेत आणि सर्व काही संपल्यासारखं वाटेल ना. पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका. हाई बॉल वळवलाय लॉंग लेगला बॅकअपला. खेळाडू बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक. तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती षटकार. 4 बॉल 4 षटकार. आदित्य शेलार यांच्यावरती भीषण हल्ला चढवला. डावपेच उधळून लावले या युवा खेळाडूच्या करण सुर्वे यांनी आणि 60 धावा धाव फलकावरती आलेले आहेत. शेवटच्या काही बॉलवरती आदित्य शेलारांना चांगलं का माणूस घामांच्या धारेने अधिक शोभून दिसतो. बॉलर तयार. पायांचा वापर आहे आणि पुढे येत हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक मोठा टोला करण सुर्वे यांच्या बॅटचा बोलबाला आणि करण सुर्वे यांनी आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा त्या आहेत 48 धावा. आणखीन एक अर्धशतक आणि हे 4थं जर आलं नाही सर्वाधिक जलद अर्धशतक असेल. करण सुर्वे यांनी आपल्या स्टाईलने ठोकलं अर्धशतक. पठ्ठ्या डांगरेकरचा नाव करण सुर्वे या स्पर्धेमध्ये 4थं अर्धशतक जलद गतीने ठोकतोय आणि विनोद दादा सुर्वे यांच्या वतीने बहारदार खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. करण सुर्वे जबरदस्त बॅटिंग. आपल्या खेळाडू कक्षाकडे बॅट उंचावत अभिवादन देत आहेत. काय बॅटिंग केले करण सुर्वे. धूम धडाका लावला. धुमाकूळ घातलाय करण सुर्वे यांनी या मॅच मध्ये. करण सुर्वे यांनी हा फटका ठोकत आपला अर्धशतक जलद गतीने पूर्ण केलं. 12 बॉल मध्ये. परिस्थितीला शरण कधी जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा आणि याच परिस्थितीवरती मात करायची आहे टीम शिवाजीवाडी भोगवली या टीमला. अंतिम षटक अशोक पार्टे यांनी आपल्या नावी षटक घेतलेलं आहे. अंतिम स्ट्राइक दिलाय. करण सुर्वे यांनी या मॅच मध्ये जो खेळ केलाय ना पहिल्या बॉल पासून आक्रमण, परंतु करण सुर्वे यांचा स्वाभाविक खेळ जर तुम्ही पाहिला ना सुरुवातीला करण सुर्वे वेळ घेतात आणि त्यानंतर आक्रमण करतात, परंतु या मॅच मध्ये वेगळंच रूप त्यांनी धारण केलं. पहिल्या बॉल पासून आक्रमण. धावसंख्या 93. आपटलेला बॉल. आज करण सुर्वे यांना बॉल फुटबॉल दिसतोय की काय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी या फटक्याची झलक आणि वाढतंय धावफलक. 99 धावा धावफलकावरती. मला वाटतं 2 वरती 100 पेक्षा अधिक धावा
जावली क्रिकेट असोसिएशन मध्ये झालेले आहे. आणखीन एक शप्पल लावून हा बॉल खेळलाय लॉंग लेगला. 100 पार केली पहिला संघ असेल मला वाटतं या हंगामातला ज्यांनी 100 पेक्षा जास्त धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. त्या संघाचं नाव आहे डांगरेकर. 105 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. सर्व काही डावपेच गोलंदाजाचे उधळून लावले. तिथे नव्याने आकावे लागतील. अशोक पार्टे तयार. जागेवरतून हाई बॉल पाठवलाय आता सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे. करण सुर्वे यांचा बहारदार खेळ मोठ्या फटक्यांचा कहर आणि धावसंख्येला आणलाय. डांगरे कुणी कुठल्यात तर ते नाव आहे डांगरेगर गावचं करण सुर्वे. किने क्रीजच्या खोलीचा वापर करताना बॉल सीमारेषा पलीकडे करण सुर्वे यांची बहारदार खेळ याची आपण चर्चा करूयाच. परंतु या खेळाडूने या हंगामातली सर्वाधिक मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारली आणि 2 वेळा हा खेळाडू जबरदस्त खेळला. एकदा 84 धावा कुठल्या. पुरस्कार चाललाय डांगरेघर गावाला. खेळाडूचं नाव करण सुर्वे. जबरदस्त खेळ करण सुर्वेचा राहिला. वैयक्तिक 84 धावा कुटणारा 12 बॉल मध्ये आपला अर्धशतक पूर्ण करणारा युवराज सिंगची आठवण करून देणारा करण सुर्वे ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आपण करण सुर्वे यांना हा पुरस्कार प्रदान करत आहोत. मित्रांनो करण सुर्वेचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या. या हंगामामधल्या डांगरेगर टीमने 118 कुठल्या. हा पहिला संघ या हंगामातला ज्याने 118 धावा 5 ओव्हरमध्ये कुठल्या आणि त्याचं श्रेय करण सुर्वे. 84 धावा वैयक्तिक कुठल्या.